जैन विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाच्या रिक्त जागा आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जवळपास या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे जागा या देण्यात आलेल्या आहेत. जवळपास सर्वच कास्टला एक दोन कास्ट सोडता जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या विद्यार्थ्यांची या घटकामध्ये भरती होण्याची इच्छा आहे किंवा त्यांची ड्रीम आहे की आपण या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट व्हावं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून, त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे बातमी आपण घेऊन आलेलो. बघू शकता पदाचे नाव आहे पोलीस शिपाई. आणि कास्टनुसार जर बघायला गेलो तर SC साठी एकूण जागा आहेत 15, SC साठी, ST साठी 14 जागा आहेत, VGA साठी 0, NTB साठी 0, NTC साठी 0, NTD साठी 2, SBC साठी 0, OBC साठी 17, SCB साठी 9 आणि EWS साठी 9, ओपनसाठी 26. एकूण बघायला गेलो तर 92 जागा आहेत. तर महिलांसाठी जर बघायला गेलो आणि सर्वसाधारण बघायला गेलो तर SC साठी 4 जागा आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 5 जागा आहे. ST साठी सर्वसाधारण 4 आहे, महिलांसाठी 4 आहे. त्यानंतर NTD साठी 1 जागा आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 1 आहे. OBC साठी 4 सर्वसाधारण महिलांसाठी 5 आहे. SCBC साठी सर्वसाधारण 5 आहे, महिलांसाठी 3 आहे. EWS साठी 5 आहे, महिलांसाठी 3 आहे. ओपनसाठी सर्वसाधारण 8 आहे आणि महिलांसाठी 8 आहे. जर असं बघायला गेलं तर सर्वसाधारण टोटल जागा आहेत 31 आणि महिलांसाठी टोटल आहेत 29. म्हणजे जे विद्यार्थी या घटकामध्ये पोलीस होण्याची इच्छा करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. आणि यामध्ये बघू शकता जर एकूण रिक्त पदे बघितली आपण तर इथे एकूण संख्या आहे 108. आणि ही 92 का झाली आहे त्याचेसुद्धा इथे कारण दिलेले आहे, ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. स्पष्टीकरण बघा, 1/1/2024 ते 31/12/2025 या कालावधीत परिगणना करून एकूण 147 पदे रिक्त होणार आहेत. किती होणार आहे? 147. ठीक आहे. त्यापैकी आंतरजिल्हा बदली म्हणजे आंतरजिल्हा बदली जे झालेले आहे हजर होणे आहे, म्हणजे जे आंतरजिल्ह्यामधून म्हणजे जिल्हा पोलीसमधूनच या जिल्ह्यामध्ये येत आहे ते आहे 36. पोलीस भरती 2022 हजर होणेवर 5 म्हणजे 5 विद्यार्थी अजूनपर्यंत इथे रुजू झालेले नाही आहे. त्यानंतर एकूण 41 राखीव ठेवण्यात आलेली आहे. 41 पदे ही राखीव ठेवण्यात आली, त्यामुळे एकूण 106 रिक्त पदे इथे राहिलेली आहे. त्यानंतर बघा इथे आणखी 9 जी पदे आहे ती आहे राज्य राखीव पोलीस बल गट बदली 2024 करता 5 व 2025 करता 4. म्हणजे 2024मध्ये जे SRPFमधून ट्रान्सफर होऊन येणार आहे ते आहे एकूण 5 आणि 25मधून जे ट्रान्सफर होऊन येणार आहे SRPF गटामधून या घटकामध्ये ते आहे एकूण 4. असे एकूण 9 पदे राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा अनुकंपा म्हणजे जे पोलीसचे पाल्य असतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी राखीव जागा एकूण 5 ठेवलेली आहे. सन 2025मध्ये अनुकंपा भरतीकरिता 5 पदे हे राखीव ठेवण्यात आलेली आहे. आणि असे बघा निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे 92 आहे. आणि सन 2024-25 पोलीस शिपाई भरती जाहिरातीकरता एकूण 92 पदे रिक्त आहेत. तसेच बॅट्समन चालककरिता रिक्त पदे उपलब्ध नसल्याने बॅट्समन व चालक भरतीची माहिती निरंक आहे. त्यामुळे पोलीस शिपाई जाहिरातीकरता एकूण 92 रिक्त पदे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे 92 पदे ही रिक्त आहे आणि एवढ्यात किमान जाहिरात येण्याची चान्सेस आहे. आणि हा जो घटक आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण म्हणजे सोलापूर ग्रामीण सोलापूर रूरलसाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. आणि बघू शकता विषय सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करणे बाबत. तर या व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.